नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी जो हक्कानं पुन्हा एकदा विचारतोय, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, या कार्यक्रमामुळे एक फायदा झाला असं लोकांचं म्हणणं आहे. 9:30 वाजता तुम्ही कार्यक्रम सुरू करता ना, त्यामुळे कुटुंब एकत्र येतं. जेवणाच्या निमित्तानं का होईना आम्ही सगळे एकत्र यायचो, पण आता चला हवा येऊ द्याच्या निमित्तानं सगळं कुटुंब एकत्रितपणे येतं. मी म्हटलं ही झी मराठीचीच संस्कृती आहे. त्यांनीच आम्हाला शिकवलंय की राहायचं तर कुटुंबानं राहायचं. म्हणूनच या थुकरटवाडीमध्ये सुद्धा आमचं एक कुटुंब मी दाखवलेलं आहे. आता पूर्वीच्या काळी बघा ना, एकत्र कुटुंब पद्धती असायची. 16-16, 17-17 माणसं एका घरात राहायची, पण एकत्रितपणे राहायची. त्यांच्या घरामध्ये 8-9 पोरं असली तरी ओळखू यायची, ही ह्या फॅमिलीतली, ही ह्या फॅमिलीतली. कसं काय? एकाच ताग्यात सगळ्यांना कपडे शिवलेले असायचे, त्यामुळे लक्ष द्यायचं, अच्छा हे एकत्र आहेत बरं का. पण त्याच्यामध्ये पैसे वाचवणं हा हेतू नसायचा, तर एकी असावी, एकोपा असावा हा हेतू होता. त्यामुळे बघा ना, कुटुंबामध्ये 16-17 माणसं असली तरी रिमोट कंट्रोल मात्र एकाच्याच हातात असायचा आणि ते कुटुंब एकत्रितपणे जोडलं जायचं. पण आता कसं झालंय, विभक्त कुटुंब पद्धती, तू आणि मी कुटुंब पद्धती आलेली आहे. म्हणजे नवरा आणि बायकोसाठी 3 BHK, नवऱ्यासाठी वेगळा TV, बायकोसाठी वेगळा TV, त्याचा वेगळा रिमोट, ह्याचा वेगळा रिमोट. नवऱ्याचा बायकोवर कंट्रोल नाही, बायकोचा नवऱ्यावर कंट्रोल नाही, सगळं आउट ऑफ कंट्रोल. त्यामुळेच मंडळी, थोडक्यात काय तर जी एकत्र कुटुंब पद्धती असते तीच नेहमी आपल्याला एकोपा टिकवायला शिकवते आणि कुटुंबातली नाती हीच आपल्याला संकटातून उभं राहण्यासाठी मदत करत असतात. याच कुटुंबावर आणि कुटुंबातल्या नात्यांवर भाष्य करणारी 2 नाटकं आज या मंचावरती येणार आहेत. पहिलं नाटक आहे U-Turn 2. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात डॉक्टर गिरीश ओक आणि इला भाटे यांना. मागच्या आठवड्यापर्यंत मी आजारी होतो, पण आता मी बरा झालो, पण डॉक्टरला भेटायला आलेले आहेत. आणि कसं असतं, 2 डॉक्टर जेव्हा भेटतात एकमेकांना जर तपासत असेल तर एकमेकांकडून पैसे घेत नाहीत, असं पण आहे. अगदी तसे 2 कटिंग करणारे एकमेकांकडून पैसे घेत नाहीत तसं. मी दोघांचंही स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या दोघांसाठी. तर U-Turn 2च्या बरोबरीनं आज या मंचावरती आणखीन एका नाटकाच्या टीमला आपण आमंत्रित केलेलं आहे. नाटकाचं नाव आहे या गोजीरवाण्या घरात. त्यानिमित्तानं या मंचावरती आपण आमंत्रित करूयात सुप्रिया पाठारे, सायंकित कामत आणि आदिती द्रविड यांना. मी बसण्याची विनंती करतो. डॉक्टर U-Turn तर गाजलं होतं. U-Turn 2 मध्ये आम्हाला आता काय बघायला मिळणार वेगळं? U-Turn मध्ये फॅमिली मेंबर्स जे होते, मुलगा मुलगी, यांच्या रिॲक्शन्स होत्या या कंपॅनियनशिपबद्दलच्या. आणि मग असं वाटलं की याच्या पुढे जावं थोडंसं आणि तुमचे आजूबाजूचे शेजारपाजारचे पर्यायाने समाज या एका नव्या रिलेशनकडे कसा बघतो असं थोडंसं U-Turn 2 थोडंसं त्याचा कॅनव्हास वाढला आहे, मोठा झाला आहे. वा. इलाजी, डॉक्टरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा असतो? डॉक्टर सुद्धा मिश्किल आहेत, काही गमती जमती करतात कॉन स्टेज, असं काही चालतं? हो, म्हणजे एरवी गमती जमती होतच असतात तालमीत किंवा दौऱ्यात, प्रवासात. परंतु नाटक चालू असताना तो जे काय अधूनमधून बोलत असतो मध्येच, ते म्हणजे मला खूप कष्ट करून त्याच्यावर रिॲक्शन न देणं असं मला करावं लागतं. फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादं एक वाक्य आहे नाटकामध्ये की मला असं मनापासून वाटतं की आपण असं एकत्र राहणं आपल्या मुलांना नाही आवडणार. तर म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं? आणि मी उठून जाते आणि मुलाचा मेल आलेला आहे तो दाखवते. तेवढ्यात एक प्रेक्षकातलं मूल रडलं. तो म्हटलं मुलाला नाही आवडलं. काही नॉनसेन्स होतं. हो, आता आपण काय बोलायचं आणि भीती पुढचं ब्लँक मी काही बोलले तर त्याच्यावर परत तो अनेक बोलतो, मग मला नाही काही बोलतो. सुप्रियाजी, या गोजीरवाण्या घरात असं तुम्ही नाटक घेऊन आलाय, काय सांगाल या नाटकाबद्दल? या नाटकामध्ये नातेसंबंधाबद्दल खूप छान बोललेलं आहे. म्हणजे मुलगा आई किंवा सून, म्हणजे टिपिकल मी सासू नाही आहे त्याच्यात. खूप छान पॉझिटिव्ह असलेली सासू आहे की तिने एक बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्या स्वप्नासाठी सगळे आम्ही धडपडत असतो. आणि मग ते स्वप्न पूर्ण होतं का, आणि मग कसा एक आघात येतो त्यांच्यावर आणि ते कसे त्याच्यातनं बाहेर पडतात, असं खूप छान असं कौटुंबिक नाटक आहे. वा वा.
आता येणार आहे अदितीकडे. अदिती सध्या वेगळ्या एका कारणानं सुद्धा घराघरात पोहोचलेली आहे आणि खूप गाजतीये मालिका माझ्या नवऱ्याची बायको मधून ईशा हे पात्र ती साकारते. काय तुझी भूमिका? शर्वरी लेले अशी माझी भूमिका आहे आणि मी ॲक्च्युली आर्टिस्ट प्ले करते त्यात आणि तिचं एक खूप मोठं स्वप्न आहे पहिल्यापासून आणि हे गोजीरवाणं घर असल्यामुळे ते तिचं एकटीचं राहत नाही, ते ह्या दोघांचंही तेवढंच आहे. त्यामुळे ते माझ्या बरोबरीने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ही म्हणली तसं एक ट्विस्ट येतो, एक आघात होतो आणि त्यातनं सुद्धा कोणीच हिंमत हरत नाही तिघांपैकी आणि आम्ही तिघंही त्याच्यावरती कसं मात करून फायनली त्या स्वप्नापर्यंत पोचतो. त्यामुळे ह्या गोजीरवाण्या घरात इज ऑल अबाउट दॅट. म्हणजे तू सून असणारच या घरातली. येस. इथे तर तुझं लग्न झालेलं आहे, तिकडे लग्न झालेल्या माणसाला जी त्रास देते तिची तू मैत्रीण आहेस. शनायाची मैत्रीण गाजली आहे ही जोडी. तर बाहेर जेव्हा आता तुम्ही फिरतात तेव्हा काय अनुभव येतात मग तुम्हाला? मी परवा पार्लरमध्ये गेलेले हा. तेव्हा मागणं एक बाई आल्या आणि त्या मला चिमटे काढायला लागल्या. अरे देवा. त्या म्हणल्या की का तू असं सजेशन देतेस घर विकून टाक वगैरे, तू आणि शनाया मिळून असं का करता वगैरे. खूप पर्सनली घेतात बायका, खूप चिडतात माझ्यावर. त्यामुळे आमची कटकारस्थानं चालूच आहेत आणि अजूनही, त्यामुळे खूप आहे. यू हॅव टू सी लॉट्स मोर पुढे. बघा आता ठरवलेलं आणखी तुम्हाला पुढे दाखवण्यात मनोरंजन. आता येणार आहे सायंकित तुझ्याकडे. अभिराम म्हणून घराघरात तू पोहोचलेला होतासच आणि आता या नाटकाच्या माध्यमातून तू रंगभूमीवर येतोयस. काय सांगशील? वेगळा एक्सपिरियन्स आहे एकतर, कारण स्टेजवर म्हणजे 2 तास पूर्ण आपण प्रेक्षकांसमोर असतो, ते कट वगैरे काही नसतं. हां. तर तुम्हाला ते सुरुवातीला मला थोडा वाटवत अरे कसं होतंय काय होतंय, कारण कळतच नाही, रिस्पॉन्स नाही आला तर. आणि मध्ये असा रिस्पॉन्स येऊन जातो, अरे हां म्हणजे लोक ऐकतात आपलं नाटक. तर हा जो रिस्पॉन्स आहे ना, याची एक गंमत नाटकातूनच आपल्याला मिळते. तर असा वेगळा अनुभव मला मिळतोय. आणि प्रेक्षक कधी ओरडतात का अण्णा इलय वगैरे असं? नंतर मागे येऊन ओरडतात. आज आपल्याकडे डॉक्टर गिरीश ओक सर आलेले आहेत आणि डॉक्टरांनी अनेक नाटकं केली. त्यातलंच एक नाटक जे सध्या सुद्धा आहे तो मी नव्हेच. प्रभाकर पणशीकर यांनी गाजवलेलं हे नाटक आणि अनेक प्रयोग झाले या नाटकाचे. तुम्ही सुद्धा अनेक प्रयोग करताय आणि होत राहणार आहेत. आमच्याही सर तुकडवाडीमध्ये एक नाटकाचा ग्रुप आहे. तुमच्या समोर एक वेगळं नाटक सादर करणार आहेत आज. तर मला वाढलं पालक. तर तुमचं होतं तो मी नव्हेच. आमचं नाटक आहे मी तोच आहे. तर बघूयात मी तोच आहे मध्ये काय घडतं. आरोपी लखोबा लोखंडे हाजीर हो. कुणी घर देतं का घर? या तुफानाला कुणी घर देतं का घर? हे तुफान आता थकले दमून गेलाय. काय ए तुम्ही काय झालं, नाटक चुकलं, नटसम्राट होते. हॅलो मला वलिकलिव नाही नो नेवर. बाला काय रे बाला? हे काय करता तुम्ही? हे मीच तो. नाही नाही नाटक मीच तो करत आहे. दशावतारातलं मीच काय करत आहे. सांगा ना काय ऑर्डर ऑर्डर एक मिनिट. हा ओके. ऑर्डर. आरोपी लखोबा लोखंडे तुमच्यावर असा आरोप आहे की गसपन ढवळे मास्तर जे आहे ते तू नव्हेच. नाही नाही हा आरोप खोटा आहे. तो मीच आहे. कोणी केलाय हा आरोप मला सांगा. हा कोण आहे तो? माणूस कोण आहे तो मला सांगा. चला बरोबर म्हणतो मी, तो मीच आहे. माणूस नाही आहे. त्या बाईनं तुमच्यावरती आरोप केला. अरे, बाई त्या आहे. बाईला हाजीर करतो. लवकर बोलवा. मंगला हाजीर हो. अरे मुंगळा कुठं मंगला कुठं? बाई वाड्यावर चला. स्वतःला आवरा असं म्हणत होतो. हे जे नीट बघा हा बाई, नीट बघा. ते गसपन ढवळे मास्तर हेच आहेत ना? नाही अरे नाही जज साहेब, नाही. हा
मनुष्य गचपान ढवळे नव्हे. या बाई ऍब्सोल्युटली खोटं बोलताय. हो एकदम खोटं आहे ते. तुम्ही काही म्हणालात, कितीही म्हणालात तरी तो मीच आहे. या बाईंकडे मी गेलो होतो एकदा, त्यांची गाडी चोरी करायला, खेळण्यातली बरं का. पण यांनीच माझी खरी गाडी चोरली. एका सरळ साध्या चोराला यांनी फसवलेलं आहे, कळलं का. एक मिनिट तुम्ही जरा मला सविस्तर सांगा. नाही, तसं नाही, म्हणजे असं नाट्य रूपांतर करून सांगा, असं समजत नाही आम्हाला. नाट्य रूपांतर. ठीक आहे, या पुढचा सीन नाट्य रूपांतर. चला. किती गोंधळ घालताय रे तुम्ही सगळे. हा काय याला अर्थ आहे. चला चला आता अभ्यासाला बसायचे. पटकन आत या सगळ्यांनी. गप बसा. शांत बसा रे, शांत बसा जरा. गरज नाही. या बाईकडे आपल्याला चोरी करायची आहे. आता मास्तर बनून जातो तिकडे. थोडा गेटअप चेंज करूया. त्यानंतर मी दारावर आलो. दारावरची बेल वाजवली. टिंग टॉंग. कोण आलंय आता. हे थांब रे. अरे देवा. नमस्कार. नमस्कार. आपण मी गुरुजी. तुम्ही पेपर मध्ये जाहिरात नव्हती का दिली. अय्या हो. गुरुजी पाहिजे पोरांसाठी. मुलांनो हे तुमचे नवे बाबा नाही. नवे गुरुजी. ते तुमची शिकवणी घेणार आहेत. हा नीट वागायचं. गुरुजीला दात आले बघ. हा इथं झालं. देऊ का काढून देऊ का. शांत बसा. हा आता मी तुमचा अभ्यास घेतो बरं का. बघूया तरी शिकायच्या लायक किती आहेत की नाही. हे हुशार आहेत, गुणी आहेत माझी पोरं. सांगा नाव. सांगे. माझं नाव एंटिना. एंटिना. आणि तुझं. माझं नाव कावळा. कावळा कसं काय रे बाबा. कारण मी नेहमी याच्या खांद्यावर असतो आणि कावळा नेहमी अंटिनावर असतो ना. काय रे. माझं नाव पेगविन. छान आहे. तुझं पेगविन कसं काय रे बाळा. तो अँटिनावर नसतो ना. अच्छा म्हणून पेगविन का. हा नाही तर अँटिना मोडेल. हो बरोबर. काय नाव आहे. कावळा काय पेगविन काय. तुझं काय रे. फिश. हा एक तरी वेगळा सापडलाय बाबा आता. मी पण अँटिनावर असतो. अरे फिश कसा अँटिनावर असेल. मी त्याला चोचीत धरलंय. मी कावळा आहे ना. मी विचारतो प्रश्न कळला का. उत्तर द्यायची आहेत पटापट. चालेल. मला सांगा प्रेमाला उपमा नाही असं का. कारण उपमा संपला असेल. आता मला सांगा रसा तळाला जाणे म्हणजे काय. रसा तळाला जाणे म्हणजे चिकनच्या फोड्यावरती येणे आणि रसा तळाला जाणे. हे पण अगदी बरोबर आहे. आता मला सांगा वडाच्या झाडाला वटवृक्ष का म्हणतात. फार पूर्वी एक इंग्रज असा चालत चालला होता. त्याला एक वडाचे झाड दिसले. त्याला बघून तो म्हणाला वटवृक्ष. तेव्हापासून वडाच्या झाडाला वटवृक्ष म्हणतात. एका बाणात दोन पक्षी मारणे म्हणजे काय. दुसरा बाण मारण्याचा कंटाळा करणे. हुशार आहे बरं का. छान हुशार. अरे बापरे. हे काय. तुमच्या मुलाला मिशा आहेत. नाही ह्या सगळ्यांमध्ये तो जास्त मॅच्युअर्ड आहे ना म्हणून. आई त्याला पोट दाखवू. सगळं आजच नाही दाखवायचं. हे थांबा. शांत बाई. बाई काय झालंय बाई. काय झालंय. काय नाही. हा पोराचं पोट बघून यांची आठवण आली. हे खूप खाऊ पिऊ घालायचं ना पोरांना. तुमच्यासारखी शिकवणी पण घ्यायची. मी पण घेईन ना पोरांची शिकवणी. म्हणजे तुम्हाला आमच्या यांची जागा घ्यायची. तुमची हरकत नसेल तर. ईशा
मुलानो आजपासून हे तुमचे नवे बाबा. एक मिनिट. काय झालंय? बापरे बाप. काय झालं? हे झेंडू बाबाच्या तोंडावर बघ काय आले. करवंद. करवंद काय काढून खाताय आता? करवंद नाही, भुंगा आहे तो, भुंगा. अरे काय झालंय तुमचं? बाबा पळाले. गप्पा बस. तो तुमची खेळण्यातली गाडी चोरून पळाला. मग जाऊ दे ना, खेळण्यातलीच गाडी घेऊन गेलाय ना. अरे त्याच्या खऱ्या गाडीची चावी तर मी ढापली आहे. ऑर्डर. हे बघा, तुम्ही चांगली स्टोरी सांगितली, पण कसं आहे, ते लहान पोरं आहेत, त्याला आपण काय सजा देऊ शकतो, त्यात इंटरेस्ट नाही वाटून आला. दुसरे फिरायचे मी हाजीर करतो. थांबा, दुसरे फिरायचे नाव आहे मिसेस रोज गचके, म्हणजे रोहिणी जनार्दन गचके. हाजीर हो. लोक म्हणतात कोर्टाच्या पायऱ्या चढायला लागतात, मी उतरून आले. आजीबाई आल्या काय पंच मारला असं काय हरकत नाही. यांच्याकडे बघा, यांच्याकडे नीट निरखून बघा. हा, हेच आहे का ते तुमच्या घरी रद्दी पेपर आले चोराला आले ते? खोटं बोलते ही पुन्हा. मी यांच्याकडे रद्दी चोरायला गेलो होतो आणि याच त्या होत्या. मी चोरली आहे रद्दी, पण यांनी माझ्या अंगावरचे सगळे दागिने लुटले. पुन्हा मला बर्बाद करून टाकलं. सरळ साध्या चोराला काय केलं बघा. एक मिनिट तुम्ही ना असं तोंडी सांगू नका, सविस्तर सांगा काहीतरी. ठीक आहे, आता पुढचा सीन नाट्य रूपांतरित. चला. अशा पद्धतीने रद्दी चोरायला मी एका घरात शिरलो. हॅपी व्हॅलेंटाईन डे. अरे बापरे, हॅपी व्हॅलेंटाईन डे. ओके, असू दे. अरे कोण आलं? अगं बाई, बघ जरा कोण आलं असेल. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुद्धा मलाच कामाला लावा तुम्ही. कोण आलंय बघ. सावली सारखं दिसतंय. कोण आहेस रे बाबा तू? मला चक्कर येते. ए काय होतंय? अरे बापरे. ए काय होतंय? काय अरे अगं बाई, अरे बापरे. अरे बाळा, इथे बस, इकडे ये. इकडे बस. काय होतंय तुला? अच्छा कळलं, चक्कर येते. अभिनंदन. कितवा? अभिनंदन काय? पुरुष आहे तो. मग काय झालं? मी पुरुष आहे, मला पण मुलं झाली. बसा तुम्ही. मला पाणी मिळेल? पाणी. अरे पाणी न मिळालं हे काय वाळवंट आहे का? देताय ना पाणी? ए पाणी ये रे. ये. पाणी ये रे. हा बघा, पाणी आलंय, घ्या. हा पाणी. का काय? पाणी माझं नाव. हा पाणी आहे. मग आता याला पिऊ कसा? अरे बाबा, माझं नाव आहे पाणी. पाणी म्हणजे पांडुरंग नाव. चला प्लीज, पाणी प्यायला पाणी हवंय. मला खूप चक्कर येते हो. तब्येत बरी नसते माझी. काय झालं या पोराला? बघा तरी हो जरा. मला बघू दे नेमकं. हात दे. नाडी बघा त्याची, नाडी बघा. अरे बापरे, काय विष बाधा झालेली वाटते. अरे देवा. अरे बघ केवढा काळा निळा पडलाय पोरगा. बाळा, तू एक काम कर, सुवर्ण रस प्राशन करत जा. मी रोज करतो. त्याने कांती कशी एकदम सुंदर, सोजवळ आणि छान दिसते. पण ते आणू कुठून आता? अरे काय नसतं रे. पाणी आण जरा. मी रोज घेतो. पाण्यामध्ये सोनं टाकायचं आणि 5 मिनिटांनी ते पाणी प्यायचं. बाकी सगळा त्रास नाहीसा होतो लगेच ताबडतोब विष काही काळजी करू नकोस. 500% गॅरंटी आहे उपायाची. एक काम कर, याच्यात सोनं टाक. माझं सोनं यात टाक. हा, विष बाधा तुला झाली आहे ना. केवढी झाली आहे, एवढ्या सोन्याने होणार नाही ती. सगळं टाक. टाकावं लागेल. विष बघ केवढं पसरलंय. थांब आता हे पाणी प्यायचं. एक काम कर, डोळे मीट. बोल ओम.
सुवर्ण सुवर्ण रस रस प्राशनम प्राशनम. आता डोळे उघड हे बघ ढुंटू ढुंटून घे पी पिऊन टाक. पिऊन टाक आता. घाबरू नको पोरा पी पट पी पट पट संपू. हे बघ हा बघ विष उतरायला लागलाय बघ आता. बरं वाटतंय बरं वाटतंय ना. हो खूप बरं वाटतंय. चल शाबास. येऊ का मी? येतोस हा शाबास. हा सगळं प्यायला असते सगळं. काहीच ठेवलं नाही अजिबात आतमध्ये. माझं सोनं माझ्या पोटात गेलं. ठीक आहे चालेल. मला रद्दी मिळाली मला. येऊ का मी? जा 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 ते घेऊन जा सावकाश जा. सोनं हाय की बघू. या बघा. वा 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 चला आपण सुवर्ण रस प्राशनम करू. अशा प्रकारे मी फसलो गेलो. माझं सगळं सोनं ते घेऊन गेले. नाही नाही पण ते सोनं तुम्ही पिऊन टाकलं ना. हो मग पण तुमच्याच पोटात असेल की ते. त्याची वाट बघितली मी सकाळी 8 ते 9. म्हणजे रिकव्हरी झाली नाही. नाही म्हणजे त्यांनी तो तांब्या बदलला होता. मला प्यायला दिलेला तांब्या वेगळा होता. सोन्याचा तांब्या वेगळा होता. पुन्हा एकदा गंडवलं मला. इंटरेस्टिंग नाही वाटून आला मला ना. दुसरं काही तुमची फिर्यादी असेल तर हजर करा. हा दुसरे फिर्यादी हजर व्हा. काय नाव काय? मी कशाला सांगू तुमचं नाव तुम्हाला माहिती. माझं नाव नाही विचारत आहे मी. तुमचं नाव काय ते सांगा. हा 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 आम्ही राजे बबन बोगस. मी भोसरीचा. भोसरीला राहतो. तिकडे आमचा राजवाडा आहे. राजवाडा हा कुठं? ते एसटी स्टँड आहे ना त्याच्या पाठीमाग अशी मोठी चाळ आहे बघा. त्या चाळीत 4 नंबरला. अच्छा ते होतं तुमचा राजवाडा. अच्छा बरं ऐकून घ्या. हा. हे जे यांच्यावर आरोप आहे का ते तुमच्या घरी आले होते ते केबलचं काम करायला. यांना ओळखता का तुम्ही? नाही. हा माणूस पुन्हा खोटं बोलतोय. मी याच्या घरी गेलो होतो. कशाला गेलो तुम्ही त्याच्या घरी? सिंड्रेलाचा बूट चोरायला. यांच्या बायकोचं नाव सिंड्रेला जाधव. सिंड्रेला जाधव. पण यांनी माझं घड्याळ गॉगल सगळंच चोरलं. तुमची फार कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे बा. मला असं सांगून कळत नाही. तुम्ही ना सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन जरा मला असं नाट्य रूपांतर करून दाखवा. चला पुढचा सीन नाट्य रूपांतर. पाहिलं आपला भव्य दिव्य राजवाडा 200 स्क्वेअर फीटचा कॉमन टॉयलेट बाथरूम. वा खूपच सुंदर आहे. अतिशय विशाल आणि भव्य दिव्य. हे काय करत आहात राजे? मी पाईप ओढतोय. तो आपल्या मोरीचा नळ आहे. हरकत नाही राजे. तुम्हाला माहितीये आपले हे महाल खूप मस्त आहे. पण इथे फक्त एकच प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये हात घातला की ते शॉक लागतो. आपण शौकीन माणसं आहोत म्हणूनच. येस. मला माहितीये एकच माणूस आहे जो आपल्याला मदत करू शकतो. कोण? रामू काका. हा कोण? मी माझ्या घरून आणलेला गडी. रामू काका. रामू काका. रामू काका. नवीन गडी कुठे राहिले रामू काका? कुठे आहे रामू काका? He is रामू काका. माझ्या घरून आलेत. हा असा रामू काका. हुक्का पितो हा? दाखव बाबा. काय करशाल राजे? रामू काका
वेलकम. रामू काका, आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला हे सॉकेट दुरुस्त करण्यासाठी एक इलेक्ट्रिशियन हवा आहे. मी इलेक्ट्रिशियन बोलवलाय. अरे वा, थँक्यू रामू काका. येईलच तो इतक्यात. इलेक्ट्रिशियन चला. सिंड्रेलाचा बूट याच ठिकाणी आहे वाटतं. दिसायला तर वाडा दिसत नाही. पण राजा राणी इथेच राहतात वाटतं. ठीक आहे, बघूया. आज चोरणार म्हणजे चोरणार. कुठे राहिला हा इलेक्ट्रिशियन रामू काका? किती वेळ झाला? आला वाटतं. आईला सेम पिंच. या. Oh my God, इलेक्ट्रिशियन दादा तुम्ही आलात. आम्ही खूप आतुरतेने तुमची वाट पाहत होतो. प्लीज कम प्लीज. काय झालं? हे जे सॉकेट आहे ना, त्याच्यात बोट घातलं की शॉक लागतो. शौक लागतो. हो. बघायला पाहिजे. प्लीज तुम्ही बघा काय प्रॉब्लेम झालाय तो. बरोबर आहे. हा राणी साहेब, हो बरं केलं तुम्ही ते शूज घातले सिंड्रेलाचे. सिंड्रेला शूज. एक मिनिट, त्यामुळे एक शॉक लागत नाही ना. हे माझे सिंड्रेलाचे प्रेशियस शूज. फार जुने आहेत ते, जुन्यात पूर्वीच्या काळातले. हे घातले की शॉक नाही लागत. नाही लागत. मला द्या ना. घ्या आपण सांभाळून, ओके? सांभाळ. कारण एक जर हरवला तर सिंड्रेला 2 करावा लागेल. सांभाळून. काय झालं? तरी पण शॉक लागतो. Oh God. तुमच्या हातात घड्याळ आहे का? हो आहे ना. घड्याळात मॅग्नेट पॉवर असते. हा, म्हणूनच ते एक काटा दुसऱ्याच्या मागे मागे जातो. म्हणून तुम्हाला शॉक लागतोय. ते घड्याळ काढून द्या. आता नाही ना शॉक लागणार. आता शॉक नाही लागणार. आता रिपेअर करतो मस्त पैकी. काय झालं? परत शॉक लागला. Oh God. आता कसं काय लागलं? मोबाईल आहे का तुमच्याकडे? हा आहे ना. हा, मग मोबाईल मुळे शॉक लागतोय कारण त्याच्यात मॅग्नेट असतं. कसं? हो, मग उगाच का कॉल जॉईंट होतो त्याला. देऊन हा आता रिपेअर करून टाकतो. शॉक लागला. हा, मग तुमच्याकडे काय? गॉगल आहे का? गॉगल. हा, गॉगल मध्ये मॅग्नेट असतं. मॅग्नेट. हा, उगाच का काचा चिकटून राहतात. व्हेरी गुड रामू काका. आता नाही लागणार. आता नाही शूज पण आहेत. व्हेरी गुड. शॉक लागला, हरकत नाही. पण शूज तर मला मिळालेले आहे. कसा गंडवला यांना, व्यवस्थित गंडवलेला आहे. असू दे, मला मिळाली, शूज मिळाले मला. अशा पद्धतीने पुन्हा एकदा मला गंडवलं. माझं सगळं काही घेऊन गेले. आता काय करायचं? मला न्याय हवाय. तुम्हाला खरं सांगू का मी? तुमच्या सगळ्या स्टोऱ्यांना एकदम बोगस होत्या. एकदम इंटरेस्टलेस. काही ते आम्हाला इंटरेस्ट आलेला नाही. तुम्हाला फक्त मिमिक्री थोडी थोडी जमली म्हणून इतक्या वेळ मी ऐकून घेतलं. या स्टोरीमध्ये काही दम नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर सगळे आरोप सिद्ध झाले असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा देतो. मला शिक्षा? हा, तुम्हाला 1 लाख रुपये दंडाची शिक्षा या ठिकाणी मी ठोठावत आहे. मला लुटणारे गेले त्यांना सोडलं तुम्ही, मला शिक्षा ठोठावताय. शांत बसा, कोर्टाचा वेळ खर्च करू नका. या ठिकाणी संपलेला आहे. चला चलो चल चल चलो चलो. एक यार पटपट घे. अरे कुठं बाकीचे कुठे रे? टाका रे टेम्पो टाका चला. आता कसा हल्ला? ए बाबा पैर बाजू मध्ये उठो. इथे काय उठो. न्यायासाठी थांबलोय रे. कोण येणार आहे तुला न्यायला? या कोर्टाने मला शिक्षा ठोठावली.
बाकी सगळे गेले पळून. इथं बोल झाडू मारू मला. या कोर्टाने मला शिक्षा ठोठाव. कोर्ट कुठं आहे? कोर्ट गेलं टेम्पोत भरून गेलं कोर्ट. टेम्पोत भरून? कोर्ट कसं काय टेम्पोत भरून नेता? अरे ते उद्या येतील 9 वाजता परत इथं कोर्ट लागेल. म्हणजे मला कळलं नाही. ती नेहमीची नाटके म्हणजे ते असे येतात दर दिवशी कोट लावतात, एकाला गंडवतात आणि निघून जातात. म्हणजे मला पुन्हा गंडवलं यांनी. पुन्हा माझ्याकडून 4,500 रुपये घेऊन गेले. सगळं गेलं, दागिने गेले, घड्याळ गेलं, गॉगल गेलं, सगळं गेलं माझं. अरे देवा, आता मी काय करू? काय नको, राहिलेली झाडू मारून टाक म्हणजे झालं. बर, चल. पाणी पाणी मिळाल का? पाणी याला बघतो. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या दोनही नाटकांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना. सुरुवातीला आमंत्रित करूयात नाटक U-Turn 2चे लेखक आणि दिग्दर्शक आनंद मसवेकर यांना. यानंतर आपण स्वागत करूयात या गोजीरवाण्या घरात या नाटकाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर यांना. जोरदार टाळ्या. यानंतर आपण आमंत्रित करूयात या दोनही नाटकाच्या निर्मात्यांना. सुरुवातीला U-Turn भाग 2चे निर्माते गोविंद चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आपण आमंत्रित करूयात या गोजीरवाण्या घरात या नाटकाचे निर्माते पियुष कुलकर्णी. सुरुवात करूयात आपण. अंकुर, तुमच्यापासून काय सांगाल या नाटकाच्या दिग्दर्शनाबद्दल? हे नाटक माझ्याकडे खूप काय म्हणतात त्याला, सरप्रायझिंगली आलं. डिरेक्ट करताना थोडेसे चॅलेंजेस होते. एक घटना अशी घडते नाटकात की ज्याच्यामुळे त्या स्वप्नपूर्तीकडे सगळे जण प्रयत्न करतात. तर ती कमर्शियल आर्टिस्ट आहे, शर्वरी लेले ही कमर्शियल आर्टिस्ट आहे नाटकात. जिचा ॲक्सिडेंट होतो आणि तिची दृष्टी जाते. तिची सासू आणि तिचा नवरा हे पुन्हा एकदा पेंटिंग करायला कसं शिकवतात, ही प्रोसेस खूप निराळी होती. वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी. तर मंडळी, आता आपण पाहणार आहोत या गोजीरवाण्या घरात या नाटकाची एक झलक. एक मिनिट, आपली गाडी कुठली आहे? मर्सिडीज S-Class. ओके. आई कुठे? ती नाही येते? आई घरी आहे. लेफ्ट 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 लेफ्ट. काय आहे? चला चला चला, बाजूला बाजूला. आता काय मांडीवर बसते? जा मागे. या या या, ब्रिंग इट ऑन, कम ऑन. आई तू काय आवाज काढतेस? खानदानी प्रॉब्लेम आहे, अति उत्साह. चला. शर्वरी, तू बघ, मोर. मोर? आई अति होते. हे मला दिसलाय मोर. आई शपथ, काय पिसारा फुलवलाय त्याने. काय त्याचे ते रंग, काय त्याचा तो रुबाब, काय तो त्याचा डौल. तुला पण दिसला मोर? 5 रुपये कांदे कांदे काय बटाटे बटाटे. आपण मार्केटमध्ये आलोय ना. मला फ्रेश भाज्यांचा वास येतोय. मिहीर, जरा हळू घ्या गाडी. फार लोक असतात आजकाल, गर्दी करतात. हो. हे केवढ्या वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून फिरतायत नाही. असं डोळ्यासमोर ना असं छान चित्र तयार झालंय. होतंय, वर्कआउट होतंय. मिहीर, तो बघ डोंगर. अरे केवढी हिरवळ आहे त्याच्यावर. मला ना असं वाटतंय वातावरण जरा चेंज होते, थंडी वाजतीये. आई मार्केटमध्ये डोंगर? हो, मला दिसतोय ना. बघ समोर, केवढा मोठा डोंगर आहे. येस, हो आहे की. हे मला ना चाटचा वास येतोय. आपण सीमा काकूच्या घरावरून चाललोय ना. प्लीज जाऊयात ना, प्लीज प्लीज प्लीज. नको नको, घरी जाऊ. ती वैताग आणते ग. तुला जेवण राहिलंय. घरी गेल्यावर आई खिचडी लावेलच की. काय बोर आहेस तू मिहीर. चला उतरा आता. काय रे मिहीर, सगळा मूडच घालवून टाकलास तू. मग काय. शर्वरी, मजा आली ना? खूप. मिहीर, मला परत गरज लागली तर जाऊयात ना. हो, जाऊया ना. पण पुढच्या वेळेला मर्सिडीज मी चालवणार, गॉगल घालून.
हे बघ आता कामाला सुरुवात करायची आहे ना. हा चला 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 ब्रिंग इट ऑन कम ऑन कम ऑन. हा ब्रिंग इट ऑन. अरे आई गेली वाटतं. मिहीर मी काय म्हणते, हा बोल ना. मी जे आता अनुभवलंय ना त्याच्यात 10% जरी मी डॉट्सने कम्प्लीट करू शकले ना तर मजा येईल. अरे वा. मला सांग कॅनव्हास कुठे? हा काय इकडे? इकडे कुठे? माझा आवाज कुठून येतोय? हा बरं ये 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 एक पाऊल वर. हा येस. हा बघ मागे कॅनव्हास. हळू हा पडेल तो. हा बोल काय पाहिजे तुला? आता येणार आहे आनंद मसवेकर यांच्याकडे. युटर्न 2चं दिग्दर्शन आपण केलंय. काय सांगाल या नव्या भागाबद्दल? युटर्नचा एंड तो प्रेक्षकांवर सोडला आहे, कारण आपण प्रश्न निर्माण करावेत, त्याची उत्तरं दिलीच पाहिजेत असे काही बंधन नसतं. म्हणून मी त्याचं प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्या दोघांनी कंपॅनियनशिप म्हणून एकत्र राहावं किंवा न राहावं. आणि 3-4 वर्षानंतर एक 400-500 प्रयोगानंतर माझ्या मनात विचार आला की खरोखर यांचं पुढे काय होतं. हा मी विचार केला आहे का, तर तो केलेला नव्हता. मग माझ्यातला लेखक मला सतत अस्वस्थ करत राहिला की यांचं पुढे काय होतं. आणि मला ते नाटक लिहायला आम्ही जवळजवळ 300व्या की 400व्या प्रयोगाला मी जाहीर केलं की ते लिहितो आहे. पण ते लिहायला आणखी 3-4 वर्ष लागली. आणि त्या चर्चेतून त्या सगळ्या गोष्टीतून ते नाटक आकाराला आलं सगळ्यांच्या सहकार्यातून. वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी. तर आता आपण पाहूयात युटर्न 2 या नाटकाची एक झलक. अरे साठे गेले? हो काहीतरी काय त्यांचा होता फोन म्हणून कट केला. कोणाचाही असेल ना, पण असा कोणाचा आलेला फोन कट करणं इज बॅड मॅनर्स. मला माहिती आहे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला असणार. काय सांगताय काय? अरे त्या साठ्यांबद्दल मी उगीच गैरसमज करून घेतला होता. हो आत्तातली ओळख आमची, 1-2 वेळा जिन्याखाली भेटलो आम्ही, पण त्याला केवढी काळजी आहे माझी. नाही तुमची काळजी नाहीये त्यांना, माझी काळजी आहे म्हणून तुमच्या तब्येतीची चौकशी करतायत. तुम्ही एकदा बरे झालात आणि मुंबईला गेलात की डोक्यावरचं टेन्शन जाईल ना त्यांच्या. माझं टेन्शन आहे त्यांच्या डोक्यावर? तर सकाळी दूध आणायला गेले तर दिसले रस्त्यात, लगेच आले धावत विचारायला, काय कशी आहे तुमच्या मामे भावाची तब्येत. हा मामे भाऊ कोण? तुम्ही. मी तुमचा मामे भाऊ? हे मागच्या जन्मीचं काहीतरी नातं दिसतंय. सगळे जण विचारायला लागले तुम्ही कोण तुम्ही कोण. सांगितलं मामे भाऊ आहात म्हणून. नाही पण मामे भाऊच का? मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा ना. हो तेवढं कळतं हो मला. हो ना. नाही पण मी तुमचा मामे भाऊ आहे यावर लोकांनी विश्वास ठेवला. मग काय ते काय सिद्ध करा म्हणून कोणी सांगणार आहे का मला. सांगितलं तर आता रोज 8-10 जण तरी विचारतात काय म्हणतात मामे भाऊ कशी आहे तब्येत. मामे भावाची प्रकृती बरी आहे का मामे भावांची. सांगते मी आहे बरं आहे, पण ते डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले ना, आणि मुंबईला एकटा राहतो ना बिचारा. लगेच मला बिचारा करून टाकलं. अहो सांगावं लागलं. नाही पण उद्या जाऊन त्यांना कळलं की मी तुमचा मामे भाऊ नाहीये तर काय. तर काय काय कोण काय केस करणार आहे का माझ्यावर. नाही पण तुम्ही असं खोटं का सांगितलं? मेजर तेव्हा जे सुचलं ते सांगितलं. मला नाही आवडलं. हे बघा रमाबाई, हा खोटारडेपणा नकोच. आता माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे, मी आपला मुंबईला जातो. का म्हणजे या लोकांना घाबरून. मी खूप विचार केलाय मेजर. आता या वयात आपण किती आणि का घाबरायचं जगाला. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच. हो ना. हो. मग तुम्ही त्यांना सरळ सांगून का नाही टाकलं? ते माझे मित्र आहेत, एक्स कंपॅनियन. 1 वर्ष मी मुंबईला त्यांच्याकडे कंपॅनियन म्हणून राहत होते म्हणून. हो सांगेन. योग्य वेळ आली ना की सांगेन. दॅट्स गुड. तर आता मी येणार आहे निर्मात्यांकडे. निर्माते पियुष कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. संगीतकार म्हणून सुद्धा साई पियुष ही जोडी प्रसिद्ध आहे. काय सांगाल या नाटकाच्या निर्मितीबद्दल? आता संगीताकडून निर्मितीकडे तुम्ही आलेला आहात. हे मुळात सगळं घडलं तर काही त्याच्या मागे खूप महत्त्वाची लोकं आहेत. जे आमचे सहनिर्माते जे आहेत, योगिता औरातकर, संजय औरातकर, माझी आई तनुजा कुलकर्णी जी
प्रोड्युसर आहे नाटकाची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोपाळ अलगेरी, गोपाळ काका. म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की अरे पहिल्यांदाच निर्मिती केली आणि लोकांना ते एवढं नाटक आवडतंय. वा वा वा. आणि आता येणार आहे निर्माते गोविंद चव्हाण यांच्याकडे. युटर्नच्या पुढच्या भागाची निर्मिती केली आहे, काय सांगा? पहिल्या युटर्नला झीचं पहिलं अवॉर्ड मिळालं होतं, त्याच्यामुळे त्याच्याजवळ कदाचित 615 प्रयोगपर्यंत आज आपण जाऊ शकलो. गोट्या सावंतने असे 3 सहप्रोड्युसर आणले की सिद्धार्थ बनसोडे, पूनम सावंत आणि बाळ वैद्य. ह्या सगळ्या सहप्रोड्युसरच्या सहकार्याने की हे आज युटर्न 2 हे मी इथपर्यंत घेऊन जाऊ शकलो. आणि पार्ट 2चे सुद्धा 615 जातील, नक्कीच जातील. तर आज हे सगळे प्रेक्षक आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या प्रेक्षकांमध्ये काही प्रेक्षक असतात ज्यांना या पाहुण्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. बघूयात पाहुण्यांना कोणाला प्रश्न विचारायचा आहे का, काही मनात आहे का? वाटलंच होतं मला. नमस्कार. कोण आहात आपण? आम्ही पत्रकार आहे. अरे वा. साप्ताहिकला लिहितो. साप्ताहिक सदर लिहितो. छंद, कलाकारांचे वेगळे छंद, त्याच्याविषयी मी सदर लिहितो. गिरीश सरांना प्रश्न डॉक्टरांना डॉक्टर साहेब, म्हणजे तुम्ही तुमचे छंद मला माहिती आहेत. अभिनय करता, नंतर सिरियलमध्ये काम करता, आणि विशेष म्हणजे छोटी मोठी तुम्ही रिपेअर वगैरे अशा गोष्टी सुद्धा करता. घरात काही बिघडलं असेल छोटं मोठं? मी ऐकलंय घड्याळ सुद्धा जर काही झालं तुम्हाला कळतं त्याच्यातलं, असं हे बरोबर आहे का? तर याचं तांत्रिक शिक्षण कुठं घेतलं तुम्ही? माझ्या वडिलांकडनं शिकलो मी हे सगळं. अच्छा, म्हणजे वडिलांकडून ते आलं. छंद या विषयावर त्यांनी मुलाखत घेतली. कधी छापून येईल साधारण? आता नाही, मुलाखत वगैरे असं काही घ्यायचं नव्हतं. मग तो स्टोर रिपेअर करायचा होता. स्टोर रिपेअर करायचा होता. करता येतो म्हटलं येतोय का नाही रिपेअर करायला, कन्फर्म करून घेतलं. बरं, अजून एक सर, तुम्ही टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ असं तुम्ही बनवता, हा एक छंद आहे तुमचा. तर माझ्याकडं टिकाऊ आहे, ते टाकाऊ करायचंय. तर काय आमची सासूबाई थांबा. वहिनी कोण आहात? सासू याची. बाप रे बाप. तेव्हा सुप्रिया पाठवले ना तू? बाबो, मला तुझं काम खूप आवडतं. तुझी एनर्जी, पोरीचा एनर्जीला तोड नाही. एक शेवटची माझी इच्छा होती की सुप्रियाताईंच्या एनर्जीची झलक मला पाहायची होती इथे. एखादं गाणं बिनं लावलं आणि थोडस त्यांनी झलक दाखवली तर चालेल. नृत्य करून. आवडलं तुम्हाला? भरलं मन? भरलंच. आता बोलशील माझ्याबद्दल वाईट काही? नाचायचं सांगू परत? निघा तुम्ही. तर खूप छान वाटलं की आज युटर्न 2 आणि या गोजीरवाण्या घरात या 2 नाटकांच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले होते. या दोन्ही नाटकांना मी खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा देणार आहे. या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हा संदेश देत आत्तापुरता घेतोय निरोप. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.